रुद्र 11 पहिलं षटक घेऊन निलेश सज्ज झालाय. ओव्हर दी स्टंप्स आलाय. बॅकफुट वर जाऊन स्क्वेअर लेग मध्ये चुकी घडली. एक झेलची किंमत जी या आधी देखील गमावली आहे. या आधी देखील आपण पाहिली की कशा पद्धतीनं ते खेळाडू हवी होत असतात. इथे मात्र 2 धावा पहिल्याच बॉलवर. गणेश मसने आणि शोएब पठाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एएस टायटन संघ जो 49 धावा संख्येचा पाठलाग करण्याकरता सज्ज झालाय. खरं तर नितेश, आपण जसा विचार करतो ना तसा आपण बनत जातो. त्यामुळे जो पण विचार करायचा तो उच्च स्थानीच करायचा, असं उराशी ध्येयवेड स्वप्न बाळगून मला वाटतं प्रत्येक खेळाडू या क्रीडांगणावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे 5 लाईन ऑफ ऍक्शन प्रॉपरली अगदी न खेळणं पसंत जरी केलं असलं तरी देखील एक सेफगार्ड चेंडू जो हाताळला गेलाय. दुसऱ्या बॉलचा खेळ जो इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2. आयुष्यात ज्यावेळी सर्व काही संपलंय असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी द महेंद्रसिंग धोनी अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट जो इन्स्पिरेशन देऊन जातो प्रत्येक खेळाडूला. अपडाऊन्स कसेही येऊ द्या त्याच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा तो चित्रपट आहे. आणि इथे पहा बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अत्यंत महत्वाचा मच निडेड चौकार. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. या धावसंख्येवर 49चा पाठलाग सुरू आहे. 43 धावा अजूनही करायच्या आहेत. संपूर्ण शेलू ग्रामस्थ इथे मात्र दाखल झालेत. चारी बाजूला जर आपण नजर टाकली तर प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. इथे पहा प्रॉपर कॉपी बुक स्टाईल टेक्निकली साऊंड स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप. 4 धावा. आणखीन एक धमाकेदार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 10 या धावसंख्येवर. प्रियेश, खरं तर शेलू गावाचा आज उत्सव आहे आणि अनेक खेळाडू खरं तर क्रीडा क्षेत्राच्या दिशेने येत आहेत. परंतु याआधी आपण चर्चा केली की क्रिकेट खेरीज तुमचं शिक्षण, तुमचं करिअर, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी या गोष्टीकडे देखील लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाज तयार. प्रॉपरली अप्रतिम टिपिकल कॉपी बुक स्टाईल. बॉल चाललाय वन्स अगेन. पहा बॅकफुटवर गेलाय. कॉपी बुक स्टाईल ना या झोन मध्ये ऑफ ड्राईव्ह मध्ये तो खेळतोय. ऑफ साइड मध्ये तो खेळतोय. म्हणजे एका कलात्मक आणि कौशल्यात्मक फलंदाजाचं लक्षण गणेश मसने. खरं तर या पॉवर प्लेचा बादशाह जरी त्याला संबोधलं तरी देखील इथे वावगं चुकीचं ठरणार नाही. चौकाराची हॅट्रिक असं म्हणता येणार नाही, कारण हॅट्रिक हा शब्द फक्त विकेट करता उच्चारला जातो. येस, संघ मालकांकडनं जे खरं तर टीम एएस टायटन्स या संघाचे पुरस्कृत आहेत अख्तरभाई पठाण. या जोडीनं बिनबाद धावा मारल्या तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे अख्तरभाई पठाण यांच्या वतीने दिलं जाईल. निखिल, या जोडीने आतापर्यंत 2दा कामगिरी केलेली आहे. लीग स्टेजच्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. एकदा 65 धावा आणि एकदा 58 धावा नॉट आउट हे दोघे खेळलेत. 14 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 14 धावा पहिल्या षटकात. विजयाकरता येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ग्रामस्थाची बारकाईनं नजर. कुठल्याही प्रकारचा वाव किंवा कुठल्याही खेळाडूला बाजू दिली जात नाही, हे सगळ्यात महत्वाचं. कारण लीग स्टेज मध्ये या गोष्टी सारस्वत होताना पाहिल्यात. निश्चितच मी बऱ्याचदा म्हणतो की आपलं त्या बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं इथून केलं जाणार नाही जोपर्यंत आम्ही या क्रीडा मंचावर आहेत. निश्चितच, कारण क्रिकेटमध्ये किंवा कुठलाही खेळ असू द्या त्याच्यात पारदर्शकता असणं फार गरजेचं आहे. कारण एखाद्या आपल्या पसंतीचा खेळाडू आहे किंवा संघ आहे त्याला जिंकवण्याकरता मग कसंही त्याची बाजू घेऊन एखादा निर्णय देणं, तर अशा गोष्टी कदाचित क्रिकेटला कुठेतरी डाग लावणाऱ्या ठरतात. आणि ती चर्चा लाईव्हच्या स्वरूपातून मग बाहेरच्या क्रिकेट विश्वामध्ये होत असते. परंतु अत्यंत पारदर्शक क्रिकेट आपण पाहतोय शेलू ग्रामस्थांच्या वतीनं. इथे गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. ऑन द राईज, ऑन द अप. मनगटात ताकद किती असावी या फलंदाजाच्या, कारण हा जो फटका खेचलाय फार कमी फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातले हा ऑन द राईज ऑन द अप जो फटका आहे तो खेळत असतात. आणि इथे मात्र फटका जबरदस्त अप्रतिम फ्लातून स्ट्रोक. 6 धावसंख्येसाठी षटकार. शोएब पठाण
ताकद लागते मनगटात आणि ती ताकद त्यानं झोकली. टेक्निक पहा, साऊंड टेम्पररी, त्याचं जर टेम्परामेंटल कनेक्शन पाहिलं बॅट आणि बॉल मधलं तर प्रॉपर स्वीट साऊंड. म्हणजे टेनिस क्रिकेट जगतामध्ये फार कमी खेळाडू आहेत. कदाचित ज्यावेळी आपण ISPL मागच्या वर्षीची पाहिली, प्रथमेश ठाकरे जो खरं तर एक फार मोठा खेळाडू आहे व्यावसायिक दर्जाचा, त्यानं फरदीन काझीच्या विरोधात हा असा फटका खेचला. तदनंतर आपण बऱ्याचदा करण अंबालाला अशा पद्धतीने फटके खेचताना पाहिले. अगदी जी व्यावसायिकता त्या खेळाडूंमध्ये आणि या सर्व फटक्यांच्या एक्झिक्युशन करता कदाचित हा फटका जर एखाद्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये आला असता तर हजारो रुपयांची पारितोषिक या खेळाडूला मिळाली असती. एक चांगला स्ट्रोक म्हणजे अत्यंत क्रिकेटचा अफाट सौंदर्य सजवणारा हा फटका त्यानं दाखवला. षटकार आलाय, 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. शोएब पठाण जो खरं तर क्रीडांगणावरती स्वतःच्या संघाची बाजू धरून बसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन जाधव आणि पहा टिपिकली कॉपीबुक स्टाईल हा चेंडू पॉइंट आणि गलीच्या डोक्यावरून सरळ पाठवलाय. नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या 2 चेंडूंमध्ये जमा झाल्या त्या 10 धावा. याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावर. परंतु सचिन जाधव आणि त्याच्या टीम करता एकच सांगेन, ना हारते हैं वक्त से ना जीतते हैं वक्त से, सफल वही होते हैं जो सीखते हैं वक्त से. कठीण काळात आहे ना जो खेळाडू जास्त घाम गाळतो ना, कदाचित संघर्षाची परिसीमा जो खेळाडू जास्त गाठतो तोच खेळाडू येणाऱ्या काळात यशस्वी ठरू शकेल. सचिन जाधव मध्ये ती क्षमता आहे आणि हा खेळाडू देखील आजचा पूर्ण दिवस त्यानं गाजवलाय. अनेक मॅन ऑफ द मॅचचे किताब देखील त्याच्या नावे गेलेत. आता खरं तर संघाला गरज आहे ज्यावेळी तो रुद्र 11चं प्रतिनिधित्व करतोय. शेलूचा हा खेळाडू देखील येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं नाव तो देखील कमावेल. समोर शोएब पठाण आहे, ओव्हर द विकेट प्रॉपर ब्लॉक. आता खरं तर बॅक टू द बॉलर खेळण्याचा ज्या मानस दाखवला फलंदाजानं, निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होती. 21 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहताय स्वर्गीय दीपक रामचंद्र मसने स्टँड, तदनंतर खेळाडू कक्षाची प्रशस्त भूमिका, तदनंतर खेळाडू जे प्रेक्षक इथं आले त्या प्रेक्षकांना बसण्याकरता स्टँडची जी नियोजनं केली गेली आहेत आणि प्रत्येक मी तर म्हणेन की गावातील अनेक हेवे दावे किंवा येस आपण त्यावर देखील चर्चा करू. इथे पहा बॅट अँड पॅड मधून स्किट करायचा होता बॉलला, परंतु हा फटका फसलाय. कलेक्शन थोडंसं खराब आहे त्यामुळे एक्स्ट्रा ओव्हर थ्रो ऍक्शनला बॅकअप दिला गेला. एक सिंगल कन्वर्ट झाले. संघाची टोटल पोहोचली 25-25 ऑन स्कोर कार्ड. म्हणजे जेव्हा खरं तर लीगचं आयोजन करायचं असताना फार फार मोठी कसरत असते नितेश. कारण एक गाव म्हटलं की तिथे राजकीय पटल आलं. राजकीय पटल आलं म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे काम करणारे व्यक्ती आली, त्यांना एकत्र आणणं, सर्वांना एकत्र बसवणं म्हणजे एका मॅनात भरपूर तलवारी ठेवण्यासारखी गोष्ट असते. खरं तर आयोजन कमिटीचे इथे आभार मानले पाहिजेत आणि त्याच आयोजन कमिटीला धन्यवाद देखील दिलं पाहिजे. डेफिनेटली आई भवानी क्रिकेट संघ शेलू आणि ग्रामस्थ मंडळ शेलूचं पुन्हा एकदा आभार मानून आपण वळूयात क्रीडांगणावरती. एक फार मोठी धुमश्चक्री सुरू आहे जिथे आता खरं तर 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. कारण धावफलकावर 25 धावा ज्या जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन प्रॉपर विराट कोहली कॉपीबुक स्टाईल बॉल पाठवलाय सरळ डीप थर्डमॅनच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार आणि याच चौकाराच्या सहाय्यानं 29 धावा. हा फटका जरी सोपा असला वाटत असला तरी त्याला खेळण्याकरता तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन जे ते प्रॉपर स्ट्रॉंग लागतं. म्हणजे तुमच्या सुसूत्रतेची जी हालचाल आहे म्हणजे जसं तुमचं डोळ्यांचं आणि हातांचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला परफेक्टली कोऑर्डिनेट करावं लागतं. कदाचित एखाद्या लेदर क्रिकेट विश्वातील खेळाडूला देखील हा असे फटके खेळणं थोडंसं आव्हानात्मक जातं, परंतु आपण टेनिस बॉल खेळतोय त्यामुळे थोडासा पेसचा जो विषय आहे तो कमी तुम्हाला येईल. कारण लेदर क्रिकेटमध्ये जर तुम्ही असे फटके एक्झिक्यूट करायला गेलेत तर तिथं तुमची नजर अजून तुम्हाला स्ट्रॉंग करावी लागते. डेफिनेटली वेगावर तुम्हाला नियंत्रणता आणावी लागते. इथे गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होता. पॅचलाईन ऍक्शन चेक करावी लागेल. पंच वळतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल आणि संघाची टोटल जर आपली पाहिली तर 30 धावा म्हणजे गरिबी में आटा गेला असंच आता सांगावं लागेल. कारण इथे संघाची धावसंख्या फार कमी आहे आणि अशा परिस्थितीत एक्स्ट्रा धावसंख्या जेव्हा गमावली जाते कदाचित संघाच्या बॅकफुटवर येण्याचं ते कारण ठरू शकतं. गोलंदाज तयार. वेगावर स्वार झाला होता सचिन जाधव, परंतु यष्टीरक्षक आता खरं तर चर्चेचा विषय ठरलाय. कारण जो निर्धाव चेंडू निघाला होता त्याला कुठेतरी दुजोरा देण्याचं काम कुठेतरी
संधीला वाव देण्याचं काम फलंदाजांसाठी यष्टीरक्षकानं केलं. त्यांना हातातनं चेंडू सोडला, त्यानंतर एक सिंगल कन्वर्ट झाली 22च्या स्वरूपात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 15.5च्या सरासरीनं धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या मात्र 31. शेवटच्या 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन सामना. परंतु क्लायमॅटिक कंडिशन जर आता पाहाल तर सूर्यदेवतेने देखील रजा घेतली, ज्या आम्ही सकाळपासून ओरडून थकलो की कृपा करून जरा फास्ट खेळा, कारण त्या तुमच्यातल्याच कोणत्या तरी 2 टीम ज्या होत्या त्या फायनल मध्ये येऊन खेळणार आहेत. आता आयोजकांसाठी देखील आव्हानात्मक परिस्थिती आहे की मेगा फायनलचा सामना हा किती षटकांचा खेळवायचा, कारण जर जास्त षटकांचा खेळवला तर एका संघावर अन्याय होणार हे शाश्वत सत्य आहे. कारण जो सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये जो संघ बॅटिंग करेल त्याच्याकरता आव्हानात्मक चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे आणि त्या कंडिशन्स मध्ये फटके पोचवणं सीमारेषेच्या पलीकडे हे खरं तर फार कमी फलंदाजांना जमतं. इथे या सर्व परिस्थितीचा विचार करून आता निर्णय घ्यावा लागणार आहे. शेवटचं 3रं षटक निलेश मसने आलाय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3. 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना बॅकफुटवर जाऊन पंच केला. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल इथे मात्र जमा झाली आहे. सतरा चेंडू 17 धावांची गरज आहे. नीरव शांतता या मॅच वर एएस टायटन्स थोडासा हवी झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट. इथे जेलबाद ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज शोएब पठाण निघालाय परतीच्या प्रवासाला. कम ऑन डीजे. साई वेदांत 11चे मंगेशजी बोराडे, कृष्णादादा बोराडे, त्याचबरोबर अरविशा इलेक्ट्रिकल्स अविनाशजी तरे, राहुलजी तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. मानस जतीन 11 संघाचे संघमालक सतीशजी खारीक, अभयजी खारीक आणि अनिकेत भगत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. वंश 11चे संघ मालक रोशन मसने, श्रीकांत मसने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. रुद्र 11चे संघ मालक समाधान शेलुकर, अतुल शेलुकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. शिवज्ञ 11चे संघ मालक समीर डुकरे आणि मयूर डुकरे यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. यश अवेंजर संघ मालक मिलिंद डुकरे आणि गणेश तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. रॉयल रायगड नाना मसने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आणि एएस टायटन्स अक्कूबाई, सुरेशजी जाधव आणि शंकर पायातून हा फटका सरळ स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून पाठवलाय चौकारा करता. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 38 या धावसंख्येवर. खरं तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय गुरुदादा मसने. हा माणूस जेवढा साधा दिसतो ना तर त्याच्या साधेपणावर अनेक जण बाळतात, परंतु पडद्याच्या मागे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. निश्चितच क्रिकेटमध्ये हे नाव जेवढं मोठं आहे तेवढंच ठाणे पालघर रायगडमध्ये उद्योग जगतामध्ये देखील म्हणजे आपला एक मराठी उद्योजक म्हणून हे देखील नाव फार मोठं आहे. आणि म्हणूनच मी बऱ्याचदा जसं नाव मी आदरणीय शिवाजी शेठ खारीक यांचं घेतो की पडद्याच्या मागचे प्रश्न बऱ्याचदा त्यांच्याकडनं सोडवले जातात, तसे गुरुदादा मसने यांच्याकडनं देखील सोडवले जातात. कारण शेवटी तुमचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे यावर सगळ्या गोष्टी येऊन ठेपतात. माणूस पैसा आयुष्यात किती कमवतो परंतु मैत्री किंवा ओळख अशा ठिकाणी कधी कधी कामी येते की जे बरंच मोठं काम तुमचं करून देते. इथे पहा फटका चांगला आहे, स्टिअर केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन आहे तिथे, थोडंसं मिसफिल्डिंग जरूर झालंय, सरेंडर केलंय असं वाटतं की काय. रुद्र 11 थोडासा सामन्यावरचा जी पकड होती ती थोडीशी कमी केली आहे त्यांनी. इथे 13 चेंडू आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. शेलू प्रीमियर लीग सध्या तुम्ही पाहतायत 2000 खरं तर 8 वर्ष, तब्बल 8 वर्षांची ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. 16 पासून या स्पर्धेला आपण आगाज होताना पाहिला, 24 मध्ये येऊन पोहोचलोय. 25चा आत्ताच अनाउन्समेंट झाली की कोण ऑर्गनायझिंग करणार आहे. सतीश दादा खारीक यांची ती ऑफिशियल अनाउन्समेंट देखील आपल्याला पाहायला मिळाली. हलक्या हाताने फक्त पंच केलाय, जशी मागणी तसा पुरवठा क्रीडांगणावरती दोन्ही फलंदाजांमार्फत. आणि कुमार पाटील देखील इथे दाखल झालेत.
पोशाख बदललाय, परिभाषा बदलली आहे, कारण आता अंतिम टप्प्यात इथे 8 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे, कारण धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात ते 41. 41 now required to win this match. चला स्पीडअप करा, कारण शेवटची जी लढत आहे ती फार महत्वपूर्ण ठरणार आहे. आदरणीय रजतजी मसने आपण संपर्क साधा. बॅकफुटवर जाऊन इथे पहा, प्रॉपर स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. हा रजत, आपण इकडे या, कमिटी आपल्या प्रतीक्षेत आहे. आदरणीय रजतजी, आपण आपल्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे. मॅनेजमेंट टीमचे मेंबर रजत मसने जरा लवकर या प्लीज. सर आपण पाहतो सेमीफायनल नंबर 2 पहिल्या बॉलवरती गणेश मसनेची सोडलेली जेल कुठेतरी पथ्यावरती पडताना दिसून आली, कारण त्या एकट्या गणेशने विध्वंसक बॅटिंग केलेली पूर्ण इनिंग मध्ये. नाही, इतिहास कॅच जेव्हा जेव्हा सुटते तेव्हा तेव्हा मोठे विक्रम घडताना आपण डोळ्या देखत पाहिलं. म्हणजे ज्यावेळी रोहित शर्मानं 264 ठोकल्या, परवेज मारूफनं त्याचा झेल सोडला होता 9 धावसंख्येवर, आणि तिथून तो विक्रम बनत गेला. हर्षल गिब्स ज्यावेळी 438 चेस करत होता, 17 की 18 धावांवर त्याचा एक झेल ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने सोडला आणि त्यानं विक्रम रचला होता 443चा. म्हणजे फार मोठे इतिहास आहेत. झेल जेव्हा जेव्हा तुम्ही सोडता, आणि ते देखील इतक्या मोठ्या खेळाडूंचे, त्यावेळी तुम्हाला त्याचं जे काही प्रायश्चित्त आहे ते भोगावंच लागतं. इथे औपचारिकता या मॅच मधली शिल्लक आहे की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. रजत, हो पुन्हा एकदा गणेश मसनेसाठी चांगला बॉल आहे. रजत मसने मॅनेजमेंट टीमचे मेंबर कुमार पाटील आपल्याला आवाज देत आहेत, आपण त्वरित 1 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचा. सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहता सर, आपण सातत्याने उल्लेख करत आलो आहोत. 8वं पर्व ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. 8व्या बॅटनं हाफ फटका गणेश मसनेचा ऑन साइडला खेळत असताना पहिली सिंगल वेगानं, सेकंडचा कॉल 1 रणनीतून मिळते. सर तुम्ही देखील भल्या मोठ्या टुर्नामेंट कव्हर केलेल्या आहेत ऍज अ कॉमेंटेटर, ऍज अ क्रिकेटर, परंतु काय सांगाल, ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं फार गरजेचं असतं. लीग स्टेजच्या मॅचेस चालू होतात, 2 वर्ष चालतात, 3 वर्ष चालतात, परंतु जी कन्सिस्टन्सी सेलुकारांना मेंटेन ठेवलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? ते मी याआधीच चर्चा केली की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गावातील राजकीय परिस्थिती, ती तुम्हाला आटोक्यात आणायला लागते. त्यानंतर या सगळ्या काही ज्या आहे, मी बऱ्याच सांगितलं, परत सांगतो की सगळ्या ज्या मेहनतल्या तरवारी आहेत त्या एका मेहनत तुम्हाला आणाव्या लागतात, आणि हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक काम असतं. आयोजन कमिटीला त्याकरता धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि कदाचित हाच प्लॅटफॉर्म असतो गावकऱ्यांकरता, नवीन नवीन चेहऱ्यांसाठी, की इथे जो खेळाडू चमकदार कामगिरी करेल त्या खेळाडूला संधी मिळते तालुका स्तरावरील स्पर्धांकरता. सन्माननीय भोले बालाजी कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय श्रीमान निलेशजी कोळेकर साहेबांचं नुकताच आगमन या ठिकाणी होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत. प्लीज थोडं फास्ट खेळा प्लीज, फायनल मॅच अजून आपल्याला खेळवायचे. भोले बालाजी कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय प्रोप्रायटर आदरणीय श्रीमान निलेश कोळेकर साहेबांचं विशेष आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. SPLच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलेला आहे. AS टायटन्स हा संघ टायटन्स प्रमाणे लढलेले आहेत, वॉरियर्स प्रमाणे लढलेले आहेत, आणि त्या कारणास्तव सेमीफायनल नंबर 2 चा थरार, चित्तथरारक प्रवास, पाटा पोस्टर निकला हिरो गणेश मसनेजी खेळली आता आठवावी लागणार. लगेचच आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. चला चला, दोन्ही टीमचे कॅप्टन नुकताच आपण पाहतात भोले बालाजी कन्स्ट्रक्शनचे ओनर निलेशजी कोळेकर साहेबांचं नुकताच या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. ते या मंचाची शोभा वाढवत आहेत, परंतु आपण लगेचच जसे दोन्ही कॅप्टन उपस्थित होतील आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टन्स मध्ये. रोहन शेलार अँड कंपनी प्लीज. फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला पहिला संघ रॉयल रायगड, तर दुसरा संघ AS टायटन्स. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करत आहोत. चला रोहन प्लीज या.